स्वाध्याय इयत्ता 8वी मराठी पाठ 8वा धाडसी कॅप्टन राधिका मेनन। प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा। राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव? उत्तर, कोदुंगलर। पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स? उत्तर, रेडिओ कोर्स। मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज? संपूर्ण स्वराज्य। राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार? उत्तर, अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी अँड सी। प्रश्न दुसरा, कारणे लिहा। राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं कारण? उत्तर, मोकळ्या वेळेत त्यांचे नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं, त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीने अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं। त्यांच्या आईवडिलांना नौसेनेत जाण्यास विरोध होता कारण? उत्तर, त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना करू शकणार नाही। बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारापर्यंत पोहोचण्यास अडथळे आले कारण? उत्तर, समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या, वादळी वारा 70 सागरी मैल वेगाने वाहत होता। प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा। राधिका मेनन यांचे गुणविशेष: धाडसी, कर्तव्यदक्ष, साहसी, जबाबदार। प्रश्न चौथा, मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा। सुटकेच्या मोहिमेला सुरुवात। बचाव कार्यासाठी जहाजातले लोक सज्ज झाले। वादळाविरुद्ध जहाजातले कर्मचारी निकराचा प्रयत्न करत होते। पहिला प्रयत्न अयशस्वी। दुसरा प्रयत्न वाया गेल्यानंतर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला। प्रश्न पाचवा, स्वमत लिहा। कॅप्टन राधिका टीमने मच्छीमारांना वाचवण्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, 22 जून 2015 रोजी रात्रीचे जवळपास 11 वाजले होते। तेवढ्यात त्यांच्या जहाजावरील एका अधिकाऱ्याने गोपाळपूर किनाऱ्याजवळच्या वादळाच्या आपत्तीची माहिती राधिका मेनन यांना दिली। समुद्रात मच्छीमाराची एक नाव वादळात सापडली आहे असे कळताच राधिका यांनी बचाव करायला सुरुवात केली। मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना। लाटा 9 मीटर उंच उसळत होत्या। कर्मचारी प्रयत्न करत होते। राधिका यांचे जहाज पुढे गेले की लाटा त्यांना मागे ढकलायच्या। अशा प्रकारे 2-3 प्रयत्न अयशस्वी झाले। तिसऱ्या प्रयत्नात राधिका यांच्या टीमला यश आले। बुडणाऱ्या 7 मच्छीमारांना त्यांनी वाचवले।
धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाआधारे स्पष्ट करा. उत्तर: राधिका यांच्यात जिद्द होती, कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची हिंमत होती. संकट दिसले की त्यांच्या हृदयात धाडस उसळी मारून येई. दोनदा अपयश आल्यावर ही त्यांनी तिसऱ्यांदा प्रयत्न करून मच्छीमारांना वाचवले. हे राधिका यांची हिंमत आणि संकटांना तोंड देण्याचे धाडस या गुणांमुळे शक्य झाले. दुसऱ्या व्यक्तीने अशा वेळी जीव धोक्यात घातला नसता, परंतु राधिका यांनी तसे केले नाही. म्हणून धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. खेळू या शब्दांशी. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. 1. युद्धप्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो. उत्तर: जीवाची बाजी लावणे. वाक्य: तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकताना जीवाची बाजी लावली. 2. मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. उत्तर: जीवाचा आकांत ओरडणे. वाक्य: समुद्रात बुडणारे मच्छीमार जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते.